क्रमांक 1 मध्ये महाराष्ट्रातला असा पहिला उमेदवार आहे की आमदार साहेबांनी माझी घोषणा केलेली होती। असो अथवा नसो मी कायम जनतेत राहणारा माणूस। 9 वर्षापूर्वी आईचा झालेल्या पराभवानंतर मी सलग 9 वर्ष जनतेशी नाळ जुळवून ठेवलेली होती। प्रत्येकाच्या सुखदुःखात वस्तुस्थिती ही आहे की आम्ही गेल्यानंतर लोक अगदी ठामपणे सांगतात आपणमुळे रस्ते झाले, आता आमच्या इथे ओपन प्लेस डेव्हलपमेंट झाली, भुयारी गटर असतील, पाण्याच्या समस्या असतील, आप्पांच्या माध्यमातून गेले 50 वर्षाचा प्रलंबित असलेली कामं या 10 वर्षात आप्पांनी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न। आदरणीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 21 वर्षापासून काम करतोय। पाचोऱ्यात नगरपालिका निवडणुकीचं वातावरण आपण सध्या जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर तापलेलं आहे आणि प्रचंड सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। आपण जर बघितलं तर पाचोऱ्यामध्ये भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी एक लढत आहे आणि पाचोऱ्या शहरामध्ये काही जे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये प्रचंड अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे। आपण जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये ही जी लढत आहे ही अटीतटीची होण्याची शक्यता आहे, कारण एकीकडे आमदार किशोर पाटील यांचे विश्वासू सहकारी किशोर बारावकर आहेत, तर दुसरीकडे माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुत्र भूषण वाघ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे ह्या लढतीकडे संपूर्ण पाचोरा शहराचे लक्ष लागलेले आहेत। आपल्या सोबत प्रभाग क्रमांक 1 चे शिवसेनेचे उमेदवार किशोरप्पा बारावकर आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आप्पा साहेब, आपण बघतोय की तुम्ही आता गेल्या अनेक दिवसांपासून प्रचार करता आहेत, काय नेमकी प्रचाराची स्थिती आहे, कसं वातावरण आहे? मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये महाराष्ट्रातला असा पहिला उमेदवार आहे की आमदार साहेबांनी माझी घोषणा केलेली होती। ती माझ्या कामाची पावती समजतो, आमदार साहेबांचा विश्वास माझ्यावर आहे। पण प्रचाराची सुरुवात झाली, पण मी एकच सांगेल की गेल्या अनेक वर्षापासून निवडणूक असो अथवा नसो मी कायम जनतेत राहणारा माणूस आहे आणि ह्या प्रचारामध्ये एक प्रामुख्याने असं आहे की माझ्याबरोबर मतदार फिरतायत, मतदार मतं मागतायत माझ्यासाठी। ही अशी अनोखी लढत आहे की एक जनता विरुद्ध नेता। त्यामुळे ही निवडणूक मला आदरणीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी केलेले विकास कामं हा माझा सगळ्यात मोठा म्हणजे मी मुद्दे जे आमचे प्रमुख प्रचाराचे ते विकास काम आहे। पण मी गेल्या अनेक वर्षापासून पाचोरा व भडगाव तालुक्यात दोघं तालुक्यांचं सांगेल, शहरात असो रात्री बेरात्री कुठलंही काम पडलं कोणाचंही, दवाखान्या संदर्भात असो, पोलीस स्टेशन संदर्भात असो, नगरपालिका संदर्भात असो, कुठलंही काम पडलं तर मी 24 तास उपलब्ध असतो। त्यामुळे ही निवडणुकीला ज्या मतदारांनी माझ्या वार्डातल्या माझ्या प्रभागातल्या सर्व मतदार माझ्याकरता मतं मागत फिरताय ही माझ्या कामाची पावती मी समजतो। आप्पासाहेब, आपण जर बघितलं तर ही जी लढत आहे या लढतीकडे पाचोरा शहराचं संपूर्ण लक्ष लागलं आहे, कारण एक सामान्य कार्यकर्ता विरुद्ध माजी आमदाराचे पुत्र अशी एक लढत आहे आणि ही लढत लक्षवेधी ठरणार आहे असं देखील बोललं जात आहे। काय वाटतं, आपल्याला आव्हान आहे का? हे बघा, आत्ताची जी परिस्थिती मी स्वतः अनुभवतो आहे की ज्यावेळी मतदार माझ्याबरोबर मतं मागायला फिरतोय तर ही लढत लक्षवेधी ठरेल असं मला वाटत नाही। मागील काळात आईचा पराभव झाला मी मान्य करतो, पण जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ती लढत होती। पण गेल्या 9 वर्षापूर्वी आईचा झालेल्या पराभवानंतर मी सलग 9 वर्ष जनतेशी नाळ जुळवून ठेवलेली होती। प्रत्येकाच्या सुखदुःखात उभं होतो। करोना काळ गेला, त्या काळात प्रत्येकाच्या घरी अन्न वाटप, धान्य वाटप, कुठलीही कमतरता मी पडू दिली नाही। माझ्या परिस्थितीच्या मानाने मी जे माझ्याकडून करता येईल ते केलेलं आहे। त्यामुळे जनतेने ठरवलं, माझ्या परिसराने ठरवलं, माझ्याबरोबर राहणारे माझ्या हितचिंतकांनी अतिशय प्रामाणिक मेहनत घेतली आहे। त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरूच शकत नाही असा माझा स्वतःचा ठाम विश्वास आहे। आपण आता जर बघितलं तर आपण जनतेत जात आहात, जनतेत ही जी निवडणूक आहे ही विकास कामांवर होणार आहे, कारण विकासाच्या पाठीमागे जनता उभी राहते असं आमदार महोदय पण बऱ्याचदा म्हणता आहे। काय वाटतं आपल्याला की अनेक रॅल्या सुरू आहेत, आपण आपल्या प्रभागामध्ये पण प्रचार करत आहात, इतर प्रभागांमध्ये देखील प्रचार आपला सुरू आहे, कशा पद्धतीने जनतेचा रिस्पॉन्स आहे? हे बघा, आप्पांनी केलेल्या विकास कामाचा मुद्दा जरी प्रमुख असला तरी वस्तुस्थिती ही आहे की आम्ही गेल्यानंतर लोक अगदी ठामपणे सांगतात आप्पांमुळे रस्ते झाले, आता आमच्या इथे ओपन प्लेस डेव्हलपमेंट झाली, भुयारी गटर असतील, पाण्याच्या समस्या असतील, आप्पांच्या माध्यमातून गेले 50 वर्षाचा प्रलंबित असलेली कामं
या 10 वर्षात आप्पांनी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. हा पाचोरा भडगाव पॅटर्न खरोखर महाराष्ट्राला नवीन ओळख देणारा असेल. आप्पांचे विकास कामं या विजयाला 100% अगदी शिक्कामोर्तब पडतील यात मुळीच शंका नाही. आणि जनतेकडून हेच सांगितलं जातं, आम्हाला वार्डामध्ये बाकी काही नको, एक काम करणारा सेवक हवा. आणि दुसरी गोष्ट, आमचे कामं झाली पाहिजे. पण आप्पांनी न बोलता जी कामं केली ते 100% मतदार अगदी विश्वासाने बोलतात की आप्पांनी केलेल्या कामामुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि राहू. ते विधानसभेला आम्हाला त्याची प्रचिती आलेली आहे. आप्पासाहेब, मागची जी निवडणूक झाली होती नगरपालिकेची, त्या नगरपालिकेमध्ये एक अफवा फैलवली गेली होती आणि त्यामुळे आपल्याला पराभवाला तोंड द्यावं लागलं होतं. काय वाटतंय, यावेळेस पण विरोधक असं काही करू शकतात का? हे बघा, या वेळेला कुठल्याही अफवांवर कोणी विश्वास ठेवणार नाही. आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत गेलो, प्रत्येकाला समजून सांगितलं. मागच्या वेळी अफवा पसरवण्यात आली. मला आदरणीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 21 वर्षापासून काम करतोय. 11 वर्ष शहर प्रमुख, 2 वर्ष उपजिल्हा प्रमुख, एकदा स्वीकृत नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे. त्यामुळे माझ्या नेत्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि ह्या वेळेला जनता कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही, कुठल्या अफवांवरही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे ह्या वेळेला आमचा विजय 100% आणि 100% निश्चित आहे. आप्पासाहेब, शेवटचा प्रश्न. आता 3 डिसेंबरला निकाल आहे, 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. जनतेला काय आव्हान कराल? मी फक्त एकच आवाहन करेल, आपल्याला वार्डाचा विकास करणारा नगरसेवक हवा. तो नगरसेवक नको तर आपला सेवक हवा. त्याने केव्हाही वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह या पद्धतीचं काम झालं पाहिजे. काय समस्या असतात लोकांच्या, गटर, पाणी, लाईट आणि रस्ते, या 4ही समस्या आपणच्या माध्यमातून बऱ्यापैकी सोडवण्यात आलेल्या आहे. पण जे प्रलंबित काम आहे, एकदा संधी देऊन बघा. अनेकांना संधी दिली तुम्ही, आम्हाला एकदा संधी द्या. 100% जनतेचा सेवक म्हणून काम करेल. तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही, इतकं चांगलं काम करेल. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, मी आशीर्वाद ड्रीम सिटीत राहतो. 152 कुटुंब माझ्यासाठी प्रचंड पूर्ण परिवार मेहनत घेत आहे. त्यांना अनुभव देताना विचारा ना, काय परिस्थिती आहे, प्रत्येक परिवार काय मेहनत घेतोय. ग्रामीण भागातला माणूस इथे माझ्या वाड्यात का फिरतोय, काम करणारा माणूस आहे म्हणून फिरताय. एकदा मला 100% संधी द्या. तुम्हाला एक 100% असं जाणवेल की एक चांगल्या माणसाला, एक चांगल्या सेवकाला आपण संधी दिली आणि त्यांच्या अपेक्षा पुढे परिपूर्ण होतील ही माझा विश्वास आहे. आताच आपण किशोरप्पा बारावकर यांच्याशी संपूर्ण त्यांच्या निवडणुकीचा अजेंडा असेल किंवा जनतेचं आव्हान आपण ऐकून घेतलेलं आहे. मी 100% जनतेचा सेवक म्हणून काम करेल. मला जर जनतेने संधी दिली तर त्यांना कुठल्याही पद्धतीची कोणतीही अडचण भासणार नाही, असं आवाहन त्यांनी जनतेला केलेलं आहे. कॅमेरामॅन यश कुमार सह सचिन गोसावी, हॅलो जनता न्यूज, पाचोरा.